दादा कर्जमाफी करा, 29 ला दादा कर्जमाफीची गरज आहे, 29 ला मुख्यमंत्री तुम्हीच. दादा कर्जमाफी करा, 29 ला दादा कर्जमाफीची गरज आहे, 29 ला मुख्यमंत्री तुम्हीच. सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती, घर व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर जिल्हा पूर पाहणी दौऱ्यावर होते. त्यांनी मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील पूर परिस्थितीची पाहणी केली. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील लांबोटी या भागातील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी आमदार राजू खरे, माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आदी उपस्थित होते. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे उडीद, मका, सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरांचे व पशुधनाचेही नुकसान झाले आहे. सर्व नुकसानग्रस्त घटकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित प्रशासन अधिकाऱ्यांना दिले. उपमुख्यमंत्री पवार यांनी मोहोळ तालुक्यातील लांबोटी पूल येथे भेट देऊन सीना नदीला आलेल्या पुराची पाहणी केली. त्या ठिकाणी उपस्थित नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. तू मिलना नहीं तो नवरात्र थोडं पहिल्यांदा जी माणसं पाण्यात अडकलेली आहे त्यांना बाजूला काढणं, पाण्याने वेळ घातलाय गावाला, त्याला पहिल्यांदा कसं रस्त्याने जोडायचं ते आपण पहिलं करतोय. आणि ते झालं अडकलेली सांगितलं शेतामध्ये सोयीचं झालं की लगेच पंचनामे आता जिथं जाता येईल तिथले पंचनामे आपण सुरू केले. काही काही ठिकाणी मुरबाड असतं ना